नमो नमः. आज आपण एक सुक्तीचाच सुभाषिताचा प्रकार पाहणार आहोत. यामध्ये सुक्ती सांगण्यात आलेली आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां न उपकरणे. म्हणजेच एखादा क्रियाशील व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती हा कुठल्याही साधनावर अवलंबून न राहता तो आपले कार्य सिद्धीस नेतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काही करायचेच नसते, परंतु तो परिस्थितीला दोष देतो. असे न करता कुठल्याही साधनावर अवलंबून राहू नये, आपले कार्य पूर्ण करावे, हे सूर्याच्या उदाहरणातून या सुभाषितातून खूप उत्तम प्रकारे सांगितले आहे. रथस्य एकम चक्रम भुजगयमिता सप्ततुरगा निरालंबो मार्गश्चरणविकल सारथी अपि रविः याति एव अंतं प्रतिदिनम अपारस्य नभस क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां न उपकरणे. रथस्य एकम चक्रम म्हणजे रथाला एकच चाक. भुजगयमिता सप्ततुरगा, तुरग म्हणजे घोडे. 7 घोडे आहेत, परंतु या 7 घोड्यांना सापांचा लगाम आहे. निरालंबो मार्गश्चरण विकल, रथाचा रस्तासुद्धा अधांतरी आहे, इतका व्यवस्थित नाही. आणि नंतर सारथी, जो रथ चालवतो त्याला सारथी म्हटलेले आहे, तो सारथीसुद्धा विकल आहे. अरुण नावाचा सारथीसुद्धा पांगळा आहे. तरीसुद्धा रविः याति एव अंतम, रवी म्हणजे सूर्य, तरी देखील सूर्य प्रतिदिनम अपारस्य नभस, या नभामध्ये आकाशामध्ये या टोकापासून ते त्या टोकापर्यंत नित्य नेमाने दररोज सूर्यनारायण आपली परिक्रमा करत असतात. क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां न उपकरणे. याचाच अर्थ एखादा कर्तृत्ववान व्यक्ती हा कुठल्याही साधनावर अवलंबून न राहता तो आपल्या कार्य सिद्धीस नेतो, कार्य पूर्ण करतो. याचाच अर्थ आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा परिस्थितीला दोष देऊ नये, हेच सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद.